आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक. पुत्रा, मला खूप लाज वाटते की मी सीतेला त्याच्या 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 तावडीतून नाही सोडवू शकलो. तुम्ही कोणाच्या तावडीतून तिला सोडवू नाही शकला? कोण घेऊन गेलाय तिला? तिला पापी रावण आपल्या विमानातून बसवून आकाश मार्गाने घेऊन गेलाय. राम, आकाश मार्गाने? हे काय लक्ष्मण? राम राम राम. जटायू? राम 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 राम. तात? राम राम तात? तात? राम. तात, आपली ही दशा कशी झाली? पुन्हा पाप्यानं आपल्यावर हल्ला केला आहे. तू आलास राम. मी तुझ्या प्रतीक्षात प्राण रोखून ठेवलंय राम. मी तुला सीतेचा ठाव सांगू इच्छितो. सीता? सीतेचा ठाव कुठे आहे? सीता तो तिला घेऊन गेला. सीतेला घेऊन गेला? तुम्ही सीतेला पाहिलं? पुत्रा, मला खूप लाज वाटते की मी सीतेला त्याच्या तावडीतून नाही सोडवू शकलो. तुम्ही कोणाच्या तावडीतून तिला सोडवू नाही शकला? कोण घेऊन गेलाय तिला? तिला पापी रावण आपल्या विमानातून बसवून आकाश मार्गाने घेऊन गेलाय. राम, आकाश मार्गाने? हो राम. हो रावण? हो हो. राक्षसांचा राजा रावण तिला पळवून घेऊन गेलाय. ती बिचारी चारी दिशांना मदतीसाठी हाका मारत होती. मी रावणाला थांबवायचा खूप प्रयत्न केला. त्याच्याशी युद्ध पण केलं, पण त्याने चंद्रहास खड्गाने माझा पंख चाटून टाकला आणि मी जमिनीवर कोसळून पडलो. तात, तो तिला कोणत्या दिशेला घेऊन गेला? दक्षिण दिशेला. दक्षिण दिशेला? त्याचा काही ठाव सांगा ना. मला माहित नाही तो कुठे गेला. सीता, माझी पुत्री खूप दुःखी होती. रामा, वत्सा, लवकरच तिला या संकटातून मुक्त कर. आपल्या पत्नीचं रक्षण करणं हे प्रत्येक पतीचं आद्य कर्तव्य आहे. राम. तात, आपण निश्चिंत राहा. ज्या दिशेने तो पापी गेला असेल त्याला माझ्या हातून कोणीही वाचवू शकणार नाही. धरती, आकाश, पाताळ, तो जिथं कुठे दडून बसला असेल, मी त्याचा अवश्य शोध लावून तिथंच त्याची चिता रचीन. आता त्याला माझ्या बाणांपासून स्वतः ब्रह्मा सुद्धा नाही वाचवू शकत. तुझा निश्चय सिद्धी जाऊ. राम,
मी जातो माझा मित्र दशरथाकडे. मला 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 आज्ञा दे रामा. हे महात्मा, आपण माझ्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. मी तिन्ही लोकात आपला ऋणी राहीन. आपण आपल्या सुनेप्रमाणे सीतेचं रक्षण केलंय. मीही पुत्राप्रमाणे रावणाशी तुमच्या वधाचा बदला घेईन. तुझ्याकडून मला हीच आशा आहे. माझी आपल्याजवळ एक प्रार्थना आहे. जेव्हा आपण परलोकी जाऊन महाराज दशरथांना भेटाल तेव्हा पिताश्रींना सीताहरणाचे वृत्त कदापि कथन करू नका. मी आपल्याला वचन देतो की जर मी त्यांचा पुत्र राम असेन तर रावण त्याच्या संपूर्ण कुटुंबासहित शीघ्र त्यांच्या पायाशी जाऊन स्वतःच त्यांना ही कहाणी ऐकवेल. देव, तुला 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 विजयी करेल पुत्रा. लक्ष्मण, वीर जटायूप्रमाणे शरणागताचं रक्षण करणारे धर्मपरायण शूरवीर पशुपक्ष्यांच्या योनीतही भेटतात. रणभूमीत शत्रूंशी वीरतेने सामना करताना मृत्यूनंतर एका परमवीराला जी वीरगती प्राप्त होते तीच यांनाही प्राप्त होईल. हे उत्तम लोकात जातील. महाराज दशरथांप्रमाणे हे आपल्याला पूजनीय आणि पित्या समान आहेत. म्हणून तू वनात जाऊन लाकडं गोळा कर. मी एका पुत्राप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार स्वतः करीन. अजोड भक्ती भाव असा जटायू जाई निज धाम. अंत्यक्रिया यथोचित निज कर जोडी राम. कोमल मन अति दीन दयाळु रूप सगुण रघुनाथ कृपाळु. रूप सगुण रघुनाथ कृपाळु. जन्म अधम खग आमिष भोगी अंत्यगती मिळता तो योगी. अंत्यगती मिळता तो योगी. हे महात्मा, आपल्याला उत्तम लोकाची प्राप्ती हो, आपलं कल्याण हो.